नमस्कार. मुंबई महापालिकेची निवडणूक यावेळेस रंगतदार होत आहे. कारण सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना, शिंदे महायुतीला ठाकरे बंधूंचं तगडं आव्हान आहे. काल महायुतीची संयुक्त प्रचार सभा वरळी डोममध्ये पार पडली. यावेळी प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर मुंबई लुटल्याचा गंभीर आरोप केलाय. पण हा आरोप करताना शिंदे एका अशा चक्रव्यूहात अडकलेत जिथून बाहेर पडणं कठीण दिसतंय. आज आपण याच मुद्द्यांचं विश्लेषण करणार आहोत की मुंबई कुणी लुटली आणि या आरोपांची झळ प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बाळासाहेबांच्या प्रतिमेला पोहोचते का? चला तर मग सुरुवात करूयात. मुद्दा नंबर 1. शिंदे गट वारंवार सांगतो की आम्हीच खरी शिवसेना आहोत. निवडणूक आयोगानेही त्यांना धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिलंय. पण इथे खरी गोची आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. जर मुंबई लुटली गेली असेल तर ती सत्ता शिवसेनेची होती. जर शिंदे गट खरी शिवसेना असेल तर या लुटीची जबाबदारीही कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या त्यांच्यावरच येते. प्रश्न हा उरतो, ज्या सत्तेत एकनाथ शिंदे स्वतः अनेक वर्ष मंत्री होते, ज्या सत्तेचे ते भाग होते, ती सत्ता लुटीची कशी काय असू शकते? मुद्दा नंबर 2. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार असल्याचा दावा करतात. मात्र मुंबई महापालिकेतील सत्तेचा पाया स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रचला होता. 1990 पासून मुंबईवर शिवसेनेची पकड आहे. जर आज शिंदे म्हणतात की ठाकरेंनी मुंबई लुटली, तर ही लूट उद्धव ठाकरेंच्या काळात सुरू झाली की बाळासाहेबांच्या काळापासून? कारण ज्या यंत्रणेवर आणि ज्या कार्यपद्धतीवर शिंदे आज बोट ठेवत आहेत, तीच पद्धत वर्षानुवर्षे चालत आली आहे. मग शिंदेंच्या तर्कानुसार ते नकळत बाळासाहेबांच्या कार्यकाळावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत का? मुद्दा नंबर 3. हा केवळ निवडणुकीचा स्टंट आहे का? मुंबईतले कंत्राटदार तेच आहेत, अधिकारी पण तेच आहेत. मग फक्त नेतृत्व बदलल्यावर भ्रष्टाचार दिसू लागला का? महापालिकेत भाजप आणि शिवसेना अनेक वर्ष सोबत होते. जर लूट झाली असेल तर त्यात भाजपचा सहभाग नव्हता का? हा प्रश्नही आता जनतेच्या मनात येतोय. थोडक्यात सांगायचं तर मुंबई लुटली हा आरोप करणं म्हणजे स्वतःच्याच जुन्या घराला आग लावण्यासारखं आहे. जर शिंदे स्वतःला खरी शिवसेना मानत असतील तर त्यांना या लुटीच्या पापाचे वाटेकरी व्हावेच लागेल. आणि जर ते केवळ उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत असतील तर त्यांना हे सिद्ध करावं लागेल की बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यात भ्रष्टाचाराची नक्की रेषा कुठे होती. अन्यथा हे आरोप शिंदेंच्या ओरिजिनल शिवसेनेच्या दाव्याला तडे देणारे ठरतील. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.